नागपुर में नशे के खिलाफ चलाए जा रहे अभियान ऑपरेशन थंडर के तहत अजनी पुलिस को बड़ी कामयाबी मिली है। पुलिस ने एमडी ड्रग्स के साथ एक कुख्यात अपराधी को गिरफ्तार किया है, जो पहले से कई गंभीर मामलों में शामिल रहा है। नागपुर शहर में ऑपरेशन थंडर के तहत अजनी पुलिस लगातार ड्रग्स कारोबारियों पर कार्रवाई कर रही है। ऐसी घड़ी में पेट्रोलिंग के दौरान पुलिस को गुप्त सूचना मिली कि अजनी थाना क्षेत्र के चिमनी चौक ठौरे स्कूल के पास एक आरोपी ड्रग्स बेचने आने वाला है। सूचना मिलते ही पुलिस टीम ने मौके पर जाल बिछाया और संदिग्ध युवक को घेर कर हिरासत में ले लिया। पूछताछ में उसने अपना नाम हर्षल राकेश ब्राह्मण ने बताया, जो सोनेगांव इलाके का निवासी है। तलाशी के दौरान आरोपी की मुफेट की डिक्की से करीब 19 ग्राम एमडी पाउडर बरामद किया गया। पुलिस ने उसके पास से 6 मोबाइल फोन, एक दोपहिया वाहन समेत कुल 1,93,000 रुपए का माल जब्त किया है। जांच में सामने आया कि आरोपी पर पहले से हत्या के प्रयास, अवैध हथियार रखने समेत करीब 17 आपराधिक मामले दर्ज हैं। फिलहाल पुलिस यह भी पता लगाने में जुटी है कि आरोपी ड्रग्स कहां से लाता था और किसे सप्लाई करने वाला था। पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथक मधील पोलीस अंमलदार ओंकार बाराभाई यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती हा शताब्दी चौक परिसरातून इतरत्र किंवा अजनी हद्दीतील इतर परिसरात तो येऊन एमडी ची विक्री करणार आहे आणि तो एमडी स्वतः बाळगून आहे। अशा गोपनीय माहितीवरून त्यांनी सदरची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांना ही माहिती पुरवली। सिद्धांत मस्के पोलीस उपनिरीक्षक यांनी सदरची माहिती आम्हाला व आम्ही आमच्या लगतचे वरिष्ठांना सदरची माहिती पुरवली। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर सुरू झालेला आहे, त्या अनुषंगाने नवयुवक पिढीवर या एमडी मुळे एवढे गंभीर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर आणि स्वास्थ्यावर होत आहेत आणि संपूर्ण परिवार यामुळे बर्बाद होत आहे। तर यासाठी आम्ही पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांना आदेश दिले की आपण सदरची कारवाई एनडीपीएस तरतुदींचे योग्य पालन करून माननीय एसीपी श्री नरेंद्र हिवरे साहेब यांचे आदेश घेऊन सदरची कारवाई ही सुरू करण्यात आली असता नमूद आरोपी निलेश हर्षल ब्राह्मणे हा त्याच्या गाडी नंबर 6427 एनटॉर्क टीव्हीएस गाडी ही होती अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळालेली होती। तर त्यानुसार तो ठवरे शाळेजवळ येणार आहे अशी गोपनीय माहिती होती। तिथे सापळा रचला असता सर्व अधिकारी अंमलदार आम्ही पंच फोटोग्राफरसह हजर होतो। नमूद व्यक्ती तिथे आला असता त्याला गाडीतून उतरू देण्यात आले मोटरसायकलवरून आणि मग त्याला सापळा रचून अटक करण्यात आले। तर त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळ एक खाली झिपलॉक पन्नी व 19 ग्राम 430 ग्राम 630 ग्राम एमडी पावडर सदृश वस्तू आढळलेली आहे। त्याला सदर बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचा एमडी पावडर आहे। तर त्या अनुषंगाने 2 पंचासमक्ष सदरचा एमडी पावडर जप्त करून कारवाई करण्यात आलेली आहे। सदर बाबत पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 198/226 कलम 8 क आणि 22 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर कारवाईमध्ये माननीय रवींद्र कुमार सिंगल साहेब, माननीय सहपोलीस आयुक्त आमचे नवीनचंद्र रेड्डी साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, तसेच माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर, त्याच्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार मनीष भलमे, त्याच्यानंतर नरेश श्रावणकर आणि त्याच्यानंतर दादाजी माडेंबा आणि या लोकांनी सदरची कारवाई ही योग्यरित्या पार पाडलेली आहे। तसेच सायबर पोलीस उपायुक्त कार्यालयातील सायबर पथकाचे हिमांशू आणि अभिषेक पांडे यांनी सलग याच्यात तांत्रिक मदत करून सदरची कारवाई यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत। तर या लोकांनी ही कारवाई पार पाडलेली आहे। तर सर्व नागपूरमधील जनतेला किंवा अजनी हद्दीतील इतर जे आरोपी आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की कृपया आपण या व्यवसायात पडू नका आणि नवयुवकांना सुद्धा माझे आवाहन आहे की एमडी सदृश किंवा कोणताही ड्रग हा डायरेक्ट तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो।
आणि जे तुमचं नर्वस सिस्टम आहे, जे मज्जासंस्था आहे, त्याच्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात आणि माणूस कुठे काय एक्सप्रेशन द्यायचे हे सुद्धा त्याचा ताबा त्याचा सुटतो आणि हळूहळू त्याचे परिणाम किडनी, लिव्हर आणि इतर अवयवांवर होतात. त्यामुळे कोणत्याही ड्रग्सचा उपयोग करू नये. आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य चांगल्या रीतीने मेहनतीने जगा, आपलं आयुष्य घडवा. तर त्यामध्ये तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं नाव सार्थक होईल अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आरोपी हर्षल निलेश ब्राह्मणे हा सध्या पोलीस ठाणे बेलतोडी हद्दीत राहतो. तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शरीराविरुद्ध अपराधासारखे 307 चे 3 गुन्हे आहेत. सदर गुन्ह्यात एकूण 1,93,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये एफडी पावडर, 5 मोबाईल आणि एनटॉर्क टीव्हीएस एनटॉर्क ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे.